आजच्या नाश्त्यामध्ये खूपच मस्त हलका फुलका मऊसूद जाळीदार रवा ढोकळा बनणार आहे. अगदी तुम्ही सुरुवातीला जरी बनवला तरी बिलकुल चुकणार नाही, एवढी सोपी आणि परफेक्ट याची पद्धत आहे. आणि चवीला जर म्हणसाल तर तुम्ही एकदा खाऊन पाहिला तर याची चव विसरणार नाही. ढोकळा आणि चटणीची एवढ्या खास पद्धतीने बनलेला आहे. त्यासाठी कढईमध्ये पाणी टाकून घेतलं. त्यामध्ये 1 टमाटर, अर्धी वाटी शेंगदाणे, 2-4 लाल मिरच्या, 1 गाठी सोललेला लसण, 1 इंच अद्रक टाकून झाकण ठेवून थोडा वेळ हे उकडून घ्यायचं आहे. बाऊलमध्ये एवढं दही टाकून घेतलेलं आहे. दही थोडं आंबट असलं पाहिजे. त्यामध्ये 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ सगळ्यात शेवटी टाकलं तरीही चालेल. छान असं मिक्स करायचं आहे. ताकासारखं हे झालेलं असलं पाहिजे. त्यानंतर ज्या रव्याने आपण उपमा करतो तोच रवा या ठिकाणी घेतलेला आहे. रवा टाकून छान असं हे मिक्स करायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं भिजवायचं आहे. आता पाणी टाकताना एकदाच नाही टाकायचं, तर थोडं थोडं करत टाकायचं. त्यामध्ये थोडंसं तेलसुद्धा टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता त्यामध्ये जे खास इन्ग्रेडियंट जाणार आहे ते म्हणजे खोबरा कीस. तर 2 मोठे चमचे भरून मी खोबरा कीस टाकून घेतलेला आहे. खोबरा कीस जरूर टाका, त्यामुळे ढोकळा खूपच मऊसूद आणि चवीलाही मस्त होतो. झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ मुरू द्यायचं. तोपर्यंत हेही छान उकडलेलं आहे. सर्व हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. टमाट्याची सालं वरची अलगद अशी निघते तर, आणि त्याचं बूडही कट करून घ्यायचं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकून द्यायचं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची आहे. थोडं लाल तिखट टाकलेलं आहे. मिरच्या जास्त तिखट नाहीत, त्यासाठी मी थोडं लाल तिखट टाकलं आणि पाणी टाकून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने खूपच मस्त चवीला तर अप्रतिम अशी ही चटणी लागते. आता कढईमध्ये मी पाणी टाकून घेतलं. त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे. तोपर्यंत पाणी गरम होईल. आता रवाही मुरलेला आहे. आणि ज्या याच्यामध्ये ढोकळे लावायचे त्या प्लेटला मी तेल लावून ग्रीस करून घेणार आहे. रवा पाहू शकता छान असा फुललेला आहे. आता त्यामध्ये सगळ्यात शेवटी खायचा सोडा टाकायचा आणि मिक्स करायचं. जर तुम्हाला जास्त असं रव्याचं बॅटर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता. पण या ठिकाणी हे बॅटर परफेक्ट असं झालेलं आहे. आणि सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर तयार होते. हे पहा, अशा पद्धतीने. तर या ठिकाणी बॅटर तयार आहे. आता जास्त जाड ढोकळे न करता पातळसर ढोकळे हे मस्त लागते. तर मी 2 याच्यामध्ये हे ढोकळे लावून घेणार आहे. म्हणजे वाफून पण लवकर होतील आणि खाण्यासाठीही खूप मस्त लागतील. तर एका याच्यावर थोडीशी कुटलेली लाल मिरची टाकून घेणार आहे आणि 1 प्लेट तशीच ठेवायची. तर पाहू शकता पाणी छान गरम झालं, उकळी आलेलं आहे. त्यामध्ये हे ताट ठेवायचं आणि झाकण ठेवून फुल गॅसवर 3 मिनटापर्यंतच होऊ द्यायचं आहे. 3 मिनटामध्ये हे ढोकळे बनून तयारच होते. तर या ठिकाणी 3 मिनटं झालेले आहेत. तर पाहू शकता छान असा ढोकळा फुललेला आहे आणि हातालाही बिलकुल असा चिटकत नाही. जर चिटकत असेल तर अजून एखादा मिनटं तुम्ही होऊ द्या. आता पूर्ण थंड झाल्यानंतर यावर तडका द्यायचा आहे. तडक्यामध्ये तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, चिमूटभर हिंग टाकून हा तडका या ढोकळ्यावर फिरवायचा आहे. आणि थोडासा चटणीवर सुद्धा टाकायचा. असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला चटणीवर तरीही चालेल. आणि नंतर कट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता बिलकुल प्लेटला चिटकलं नाही आहे आणि ढोकळ्याला जाळीसुद्धा खूप मस्त आलेली आहे. आणि आतमध्येही पहा खूप असा जाळीदार हा ढोकळा झालेला आहे. आणि चटणीसुद्धा मिक्स करून घ्यायची. दिसायला तर इतकी मस्त दिसत आहे, त्याहीपेक्षा खाण्यासाठी खूप मस्त आजचा नाश्ता हा झालेला आहे. तुम्ही ढोकळे तर बरेच वेळेस केले असतील, पण अशा पद्धतीने केले नसतील. एकदा जरूर करून पहा आणि खाऊनही पहा कसे झाले ते, आणि कमेंट्स करून नक्की सांगा. आतमध्ये जाळीही पहा एकदम स्पंजवाणी हा ढोकळा बनून तयार झालेला आहे. आता ही करण्याची माझी पद्धत कशी वाटली कमेंट्स करा. आणि जर आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.